15 ऑगस्ट 1947 हा तो दिवस आहे जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला. पण तुम्हाला माहित आहे का की हा दिवस भारताच्या स्वातंत्र्यासाठी ठरलेलाच नव्हता. भारताला स्वातंत्र्य देण्याची मूळ तारीख पूर्णपणे वेगळी होती आणि ती जवळपास 10 महिने नंतरची होती. इतकंच नाही तर ज्या मध्यरात्री आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ती वेळ सुद्धा एका विशिष्ट कारणासाठी निवडली गेली होती आणि ते कारण अशुभ मानलं जात होतं. मग असं काय घडलं की स्वातंत्र्याची तारीख अचानक बदलण्यात आली? भारताला स्वातंत्र्य मिळण्याची मूळ तारीख कोणती होती? 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडली गेली? मध्यरात्री ध्वजारोहण करण्यामागे काय कारण होतं? आणि आपल्या अभिमानाचं प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाचा तिरंग्याचा प्रवास कसा झाला? चला या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या स्वातंत्र्य मागच्या या काही महत्त्वाच्या आणि माहीत नसलेल्या कथा जाणून घेऊया. पण त्यासाठी आधी व्हिडिओला लाईक नक्की करा. स्वातंत्र्याची मूळ तारीख आणि लॉर्ड माउंटबॅटन यांचा निर्णय काय होता ते पाहूया. सर्वात आधी तर हा गैरसमज दूर करूया की 15 ऑगस्ट ही तारीख खूप आधीपासूनच ठरलेली होती. खरं तर ब्रिटिश संसदेने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांना जून 1948 पर्यंतची मुदत दिली होती. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळण्याची मूळ तारीख होती जून 1948. पण जेव्हा लॉर्ड माउंटबॅटन भारताचे शेवटचे व्हाईसरॉय म्हणून भारतात आले तेव्हा त्यांना इथली परिस्थिती अत्यंत स्फोटक दिसली. देशभरात दंगली आणि हिंसाचार उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर जात होती. माउंटबॅटन यांना वाटलं की जर सत्ता हस्तांतरणासाठी जून 1948 पर्यंत वाट पाहिली तर परिस्थिती आणखी बिघडेल आणि देशात रक्ताचे पाट वाहतील. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला की शक्य तितक्या लवकर भारताला स्वातंत्र्य देऊन निघून जाणेच योग्य ठरेल. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या अधिकारात स्वातंत्र्याची तारीख जवळपास 10 महिने आधी म्हणजेच 1947 मध्ये देण्याचा निर्णय घेतला. आता 15 ऑगस्ट हीच तारीख का बरं? तर प्रश्न येतो की 1947 मधली 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडली गेली? यामागे कोणतेही मोठे राजकीय किंवा भारतीय स्वातंत्र्याशी संबंधित कारणे नव्हतीच. यामागे होतं एक पूर्णपणे वैयक्तिक कारण आणि ते लॉर्ड माउंटबॅटन यांच्याशी संबंधित होतं. 15 ऑगस्ट हा दिवस माउंटबॅटन आपल्या आयुष्यातील सर्वात शुभ दिवस मानत होते. कारण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या सैन्याने मित्र राष्ट्रांसमोर शरणागती पत्करली होती आणि दुसरे महायुद्ध अधिकृतपणे संपले होते. त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हे मित्र राष्ट्रांच्या सेनेचे आग्नेय आशियाचे सुप्रीम अलाइड कमांडर होते. जपानची शरणागती ही त्यांच्या कारकिर्दीतील एक मोठी उपलब्धी होती. म्हणूनच आपल्या लकी डेलाच भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणून निवडून इतिहासात आपलं नाव कायम राखण्याचं त्यांनी ठरवलं. अशा प्रकारे भारताच्या स्वातंत्र्याची तारीख एका व्यक्तीच्या वैयक्तिक भावनेवरून निवडली गेली. जेव्हा 15 ऑगस्ट 1947 ही तारीख निश्चित झाली तेव्हा भारतातील अनेक मोठ्या ज्योतिषांनी यावर आक्षेप घेतला. ज्योतिषशास्त्रानुसार 15 ऑगस्ट हा दिवस अत्यंत अशुभ आणि अमंगलकारी होता. अशा दिवशी स्वातंत्र्य स्वीकारल्यास देशात अशांतता आणि अस्थिरता राहील अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. आता एका बाजूला माउंटबॅटन यांनी दिलेली तारीख होती आणि दुसऱ्या बाजूला देशातील लोकांची श्रद्धा होती. यावर एक मधला मार्ग काढण्यात आला. भारतीय आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार दिवस मोजण्याची पद्धत वेगळी असते. इंग्रजी कॅलेंडरनुसार रात्री 12 वाजता नवीन दिवस सुरू होतो तर भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाला नवीन दिवस सुरू होतो. त्यामुळे 14 ऑगस्टची रात्र संपल्यानंतर आणि 15 ऑगस्टचा सूर्योदय होण्याआधी म्हणजेच मध्यरात्री स्वातंत्र्याचा सोहळा आयोजित करण्यात आला. यामुळे इंग्रजांनी दिलेली 15 ऑगस्टची तारीखही पाळली गेली आणि भारतीय ज्योतिषांच्या मते अशुभ दिवसाचा सूर्योदय होण्याआधीच भारताने स्वातंत्र्य स्वीकारले. याच मध्यरात्रीच्या मुहूर्तावर पंडित जवाहरलाल नेहरूंनी ट्रस्ट विथ डेस्टिनी नियतीशी करार हे आपलं प्रसिद्ध भाषण दिलं होतं. आज आपण जो तिरंगा अभिमानाने फडकवतो त्याचाही एक मोठा आणि इंटरेस्टिंग इतिहास आहे. आपला राष्ट्रध्वज अनेक बदलांमधून गेला आहे. 1921 मध्ये महात्मा गांधींनी पिंगली व्यक्या यांनी डिझाईन केलेला एका ध्वज सादर केला होता ज्यात मध्यभागी चरखा होता.
हा चरखा स्वावलंबनाचा प्रतीक होता. अनेक वर्षाच्या विचारविनिमयानंतर 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रध्वजाला अंतिम स्वरूप दिले. यात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. केशरी, पांढरा आणि हिरवा हे 3 रंग कायम ठेवण्यात आले. पण मध्यभागी असलेला चक्राऐवजी सम्राट अशोकाच्या सरनाथ येथील स्तंभावर असलेले अशोक चक्र या चिन्हाला स्थान देण्यात आलं. हे चक्र प्रगतीचं आणि कायद्याचं, राज्याचं प्रतीक आहे. केशरी रंग त्याग आणि धैर्याचं, पांढरा रंग शांती आणि सत्याचं, तर हिरवा रंग समृद्धी आणि विश्वासाचं प्रतीक आहे. थोडक्यात आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य, त्याची तारीख, वेळ आणि आपला तिरंगा या प्रत्येक गोष्टीमागे एक मोठा आणि प्रेरणादायी इतिहास दडलेला आहे. परंतु हा इतिहास अनेकांना माहीतच नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आणि स्वातंत्र्य दिनाला या अभूतपूर्व इतिहासाची सर्वांना माहिती द्या. आणि व्हिडिओजला येणारा तुमचा रिस्पॉन्स पाहून आम्हाला असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि प्रणिताज विश्वाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.